श्री स्वामी समर्थ. जसं की प्रत्येकालाच माहीत आहे की आपण महाराजांची सेवा करत असतो आणि महाराजांची सेवा करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे मंत्र असतात किंवा यंत्र असतात. तर ते मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला बरेचसे जे प्रश्न असतात किंवा बऱ्याचशा ज्या अडचणी असतात किंवा दुःख असतात त्या दुःखातून आपली मुक्तता झालेली असते किंवा अनेक प्रकारचे आपण जर मंत्र म्हटले तर त्या मंत्रांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात ताकद असते की जे आपले आजार बरे होण्यासाठी किंवा आपल्याला इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी त्या मंत्रांमध्ये खूप प्रमाणात शक्ती असते. त्याच प्रमाणात काही यंत्रही असतात की जे यंत्र आपण व्यवस्थित आपल्या घरामध्ये जर स्थापन केले तर त्यापासून आपल्याला कोणतंही काम आपण अशक्यपणे करू शकतो किंवा आपले अडलेले कामं जे असतात तेही व्यवस्थित होत असतात किंवा आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतात किंवा दोष असतात त्यावरती आपण हे यंत्र प्रस्थापित केल्यानंतर आपले जे त्यावरती जर आपण सेवा रुजू केली तर ती म्हणजे तशी सेवा न करता जर यंत्रावरती सेवा केली तर तिचं फळ हे अगदी उत्तम प्रमाणात आपल्याला लवकर भेटत असतं. त्यामुळे आपण आज मी अशाच बरेचसे यंत्र आहे की ते यंत्रांविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते यंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की स्थापन करून म्हणजे तुमच्या अडचणी तुम्ही सोडवू शकतात. तर हे यंत्र जे आहे मी सांगणार आहे तर ते यंत्र तुमच्या स्वामी समर्थांचं केंद्र असेल त्या केंद्रात पण भेटतात किंवा जे आपल्याला पूजेचे साहित्य असतात त्या दुकानातही यंत्र सहजपणे उपलब्ध होत असतात. तर सर्वात प्रथम आहे की आपल्याला आरोग्य यंत्र. तर हे आरोग्य यंत्र आपण कसं स्थापन करायचं तर हे आरोग्य यंत्र हे 11 माळी श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करायचा आहे किंवा 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ महामृत्युंजय मंत्र जप करायचा आणि त्याचा जो तावीत आहे किंवा त्याची जी डब्बी भेटती ते डब्बी आपल्या गळ्यात जो आजारी व्यक्ती असेल किंवा प्रत्येकाच्या आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये आपण तो बांधू शकतो. त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रमाणात आरोग्य भेटत असतं. त्यानंतर शिक्षण यंत्र आहे. तर ते शिक्षण यंत्रामुळे बरेचसे मुलं आहेत की त्यांना म्हणजे अभ्यास केलेला किंवा 10वीला 12वीला मुलं असतात त्यांना अभ्यास केलेला लक्षात राहत नाही किंवा म्हणजे ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस त्यांना नीटचं आठवत नसतं किंवा व्यवस्थित अभ्यास होत नाही. त्यासाठी त्यांना हा शिक्षण यंत्रावरती आपल्याला 1 वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, नंतर 1 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर 1 माळ सरस्वती मंत्र म्हणायचं आहे आणि 1 माळ सूर्य मंत्र, नंतर 1 माळ गायत्री मंत्र म्हणून याचं जे तावीत आहे ते आपल्या त्या मुलांच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे. त्यामुळे त्यांनी जो केलेला अभ्यास आहे तो व्यवस्थित त्यांच्या लक्षात राहतो किंवा एक्झामला त्यांना केलेला अभ्यास व्यवस्थितपणे ते प्रश्न सोडू शकतात किंवा त्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्याही यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यानंतर नोकरी यंत्र. तर बऱ्याच जणांचा आजकाल भेडसावणारा प्रश्न म्हणजे नोकरी. तर नोकरीसाठी बऱ्याच जणांना अडचणी येत असतात किंवा नोकरी मिळण्यासाठी धडपड करत असतात. त्यासाठी तुम्ही घरात एक नोकरी यंत्र आणायचं आहे आणि त्यावरती 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आणि त्यानंतर 16 वेळा श्री सुक्त वाचन करून तो तावीज जो आहे तो त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला नोकरी मिळण्यासाठी पटकन नोकरी मिळत असते किंवा जास्त प्रयत्न करावा लागत नाही. त्यानंतर आहे की 33 नंबरचं यंत्र जे असतं तर ते 33 नंबरचं यंत्र का घालायचं की हट्टीपणा चिडचिडापणा करणारे जी मुलं असतात त्यांना हे यंत्र बांधायचं असतं. कारण त्यापूर्वी आपल्याला तो तावीज जो आहे तर तो यंत्र जे आहे त्यावरती आपल्याला स्वामी समर्थांच्या 11 माळी जप करून तो त्या व्यक्तीच्या हातात बांधायचा आहे किंवा मुलांच्या हातात बांधायचा आहे. त्यामुळे चिडचिडेपणा जो आहे तो कमी होत असतो किंवा मुलं हट्टीपणा करत नाही. त्यानंतर बऱ्याच जणांचं विवाहासंबंधी खूप अडचणी येत असतात. तर त्या विवाहासंबंधी अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला विवाहाचा यंत्र जे आहे ते स्थापन करायचं आहे. तर ते आणल्यानंतर आपल्याला त्यावरती विवाह मंत्राची 1 माळ जप करायची आहे त्या यंत्रावरती. त्याने त्या व्यक्तीचा विवाह लवकर जमतो आणि ते तावीज जो आहे तो त्या व्यक्तीच्या हातात किंवा गळ्यात बांधायचा आहे. त्यानंतर आहे पुत्रप्राप्ती यंत्र. तर बऱ्याच जणांची इच्छा असते की आपल्याला मुलगा पाहिजे किंवा मुलगा होत नसतो. त्यासाठी हे यंत्र आहे. त्या यंत्रावरती आपल्याला ते यंत्र घरात आणून तुम्ही जर संतान गोपाळ मंत्राची 1 माळ जप करून तो तावीज जर तुमच्या गळ्यात किंवा पोटाला जर बांधला तर नक्कीच तुम्हाला पुत्रप्राप्ती होत असते.
त्यानंतर श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र हे तर बऱ्याचशा जणांच्या देवघरामध्ये स्थापन केलेलं असतं. बऱ्याच जणांचं कागदाचं श्रीयंत्र असतं किंवा आपलं जे पितळाचं असतं ते असतं. बऱ्याच जणांच्या घरामध्ये ते स्थापन केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे जे अडचणी असतात किंवा अनेक प्रकारचे जे यंत्र असतात, तर त्यासाठी आपल्याला श्रीयंत्र, पुत्रप्राप्ती हे यंत्र फायदेशीर ठरत असतात. त्यानंतर श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्तिकारक यंत्र आहे. कारण घराची प्रगती होण्यासाठी, तसेच वास्तुदोष कमी होण्यासाठी, तसेच आपल्याला घरात धनधान्य संपत्तीची वाढ होत असते. किंवा विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, प्रत्येक मंत्राचा यावरती आपल्याला एक एक माळ जप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण श्रीयंत्र हे अवश्य स्थापन केलं पाहिजे. त्यानंतर आहे की रुद्रयंत्र. तर रुद्रयंत्र हे, या यंत्रावरती आपल्याला रुद्राभिषेक व महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ आजारी माणसाला आपण, तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा तापट स्वभावाची जर व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला महामृत्युंजय मंत्र, या यंत्रावरती रुद्राभिषेक व महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ आजारी व्यक्तीत जर आपण जर दिलं पिण्यासाठी, तर त्या व्यक्तीचं आरोग्य हे चांगल्या प्रमाणात सुधारत असतं. तर अशा प्रकारे जर आपण हे यंत्र घरात जर स्थापन केलं किंवा तुम्ही यापैकी तुमची जी अडचण असेल त्याविषयी जर एक यंत्र जरी तुम्ही स्थापन केलं आणि त्याचं जे तावीत आहे ते तुमच्या गळ्यामध्ये बांधलं, तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा भेटत असतो आणि त्यातून तुमची मुक्तताही झालेली असते. श्री स्वामी समर्थ.